संजय गांधी निराधार योजनेचा जर लाभ मिळत नसेल किंवा पैसे येत नसेल किंवा पैसे अटकले असतील तर नेमकं काय करायचं आहे? पैसे अटकत आहे किंवा पैसे खात्यात जमा नाही होत आहे, तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे हे आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण बघणार आहोत. व्हिडिओला पूर्ण बघायचा आहे, व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, कारण ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. खास तुमच्यासाठी ही माहिती आपण बनवलेली आहे पूर्ण रिसर्च करून. तर चला व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया. आता बघा, जे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांसाठी अनुदान प्राप्त झालेले नाही असे जे व्यक्ती आहेत, ज्यांना अनुदान मिळालेलं नाही, कुठलाच लाभ मिळालेला नाही, त्यांनी आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे. सर्वात पहिलं काम आपलं आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का हे चेक करायचं आहे. नंतर काय करायचं बघा, त्याशिवाय पैसे खात्यात जमाच होणार नाही. सरळ आहे. सर्वात पहिलं काम आधार कार्ड जे आहे हे आपल्या बँकाशी लिंक आहे का हे चेक करायचं. त्या मॅनेजरला, त्या जो काही कर्मचारी आहे त्याला विचारायचं की माझं अकाउंटला आधार कार्ड तुम्ही लिंक केलं आहे की नाही हे मला सांगा. ठीक आहे, हे तुम्हाला बँकमध्येच माहीत पडत असतं की आधार कार्ड जोडलेलं आहे का खात्याला, त्याशिवाय पैसेच येणार नाही. यामागील कारण काय आहे? कारण बघा, आता अनुदान DBTद्वारे वितरित होत आहे. मित्रांनो बघा, तुमचं जे पैसे आहे, तुमचे जे योजनेचे जे पैसे आहे हे DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, याला DBT म्हणतात. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर, डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर आहे. याद्वारे हे पैसे वितरित होत आहे, त्यामुळे DBT असणं गरजेचं आहे. त्यामुळे आधार कार्ड बँकला लिंक असणं गरजेचं आहे. तसेच एकापेक्षा जास्त बँक खाते असतील तर त्या खात्यास आधार लिंक असेल तर त्या खात्यावर सुद्धा अनुदान जमा होऊ शकतो. मित्रांनो बघा, आधार कार्ड जर तुमच्या एका खात्यापेक्षा जर जास्त खात्याला जर लिंक असेल, एकापेक्षा जास्त बँकाला जर तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर तुमचे पैसे दुसऱ्या खात्यात सुद्धा जाऊ शकते. असं नाही की बा फक्त पोस्टातच येईल, की फक्त माझे पैसे स्टेट बँकेतच येईल. जर तुमचे दोन्ही जर बँक अकाउंटचे जर खाते काढलेले असेल, तुमचे पैसे स्टेट बँकेत जर येत नसेल तर त्याला पोस्टात जाऊन चेक करा. जर पोस्टात येत नसेल तर तुम्ही स्टेट बँकेत जाऊन चेक करा. तर तुम्हाला कुठेही पण तुमचे पैसे येऊ शकते. तर असं कुठलंच नाही आहे की पैसे फक्त स्टेट बँकेत येईल किंवा एकाच खात्यात येईल म्हणून. तुम्हाला हे काम सर्वप्रथम इथे करून घ्यायचं आहे की आपलं जे अकाउंट आहे त्याला DBT केलेलं आहे का, आधार कार्ड जोडलेलं आहे का, कुठल्या बँकला जोडलेलं आहे हे चेक करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं आहे बघा, सदर खाते तपासून पाहायचे आणि वरील सर्व कारवाई केल्यानंतर अनुदान प्राप्त न झाल्यास ओरिजिनल आधार कार्ड. आता बघा, जर पूर्ण आपण केलं, आपण KYC केलेलं आहे, आपण आपल्या बँकाला आधार कार्ड जोडलेलं आहे, DBT ऑन आहे, सर्व व्यवस्थित आहे, जर पैसे तरी पण जर आले नसन तर तुम्हाला काय करायचं आहे, आधार कार्ड, बँक पासबुक सर्व ओरिजिनल घ्यायचं आहे. आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन संजय गांधी विभाग तहसील कार्यालय इथे संपर्क साधायचा आहे. मित्रांनो बघा, जर तुम्हाला लाभ हा खरंच जर येत नसेल, सर्व आपण केलं, DBT केली, आधार कार्ड लिंक केलं, सर्व केलं, पण तरी जर पैसे येत नसेल तर ओरिजिनल आधार कार्ड, बँक पासबुक ओरिजिनल, आधार कार्ड आणि बँक पासबुक ओरिजिनल घ्यायचं आहे. आणि त्या आधार कार्डला जो लिंक आहे नंबर, आधारला लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल हे सर्व सोबत घ्यायचा आहे. आणि संजय गांधी विभाग तहसील कार्यालयामध्ये हा विभाग असतो, संजय गांधी विभाग, त्या विभागमध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करायची आहे. त्यांना विचारायचं की असं असं आहे, आम्ही सर्व केलेलं आहे पण आम्हाला कुठलेच पैसे येत नाही आहे, आमचे पैसे पडायचेच आहे. बघा, हे सर्व करून जर पैसे येत नसतील तर तुम्हाला शेवटचा पर्याय करायचा आहे. हे केल्यानंतर ते मग कागदपत्र ते तुमचं काही राहिलं असेल तर ते पूर्ण करेल व नंतर मग तुमचे पैसे इथे जमा करण्यात येईल. हे सर्व तुम्हाला करायचं आहे. आणखीन जर काही अडचण राहत असेल, आणखीन जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपला कमेंट बॉक्स खुला आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही कमेंट करा. मी नक्कीच तुमच्या कमेंटला उत्तर देईल. तुम्हाला जे काही विचारायचं आहे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशाच व्हिडिओसाठी हे चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओला आपल्या ग्रुपमध्ये, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. धन्यवाद.